शिवडीमध्ये अजय चौधरी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। आपल्यासोबत अजय चौधरी आणि शिवडी विधानसभेचे संघटक सुधीर साळवी आपल्यासोबत आहेत। आपण अजय चौधरींची पहिल्यांदा बातचीत करणार आहोत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील, प्रचार जोरदार महाराष्ट्रामध्ये करतायत। त्याच पद्धतीने जो शिवडीचा बालेकिल्ला म्हटलं जातं त्या बालेकिल्ल्यामध्ये जोरदार तुमचा प्रचार सुरू आहे, काय प्रतिक्रिया? नाही, प्रत्यक्ष आपण पाहताय अत्यंत उत्साहामध्ये प्रचार चालू आहे। लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे। सगळे शिवसैनिक, पदाधिकारी, माजी नगरसेवक मनापासून अत्यंत मेहनत घेऊन काम करतात आणि शिवडीचा बालेकिल्ला हा असा दबाधित राहणार। आम्ही निवडणूक जिंकणार आणि मातोश्रीला गुलाल उधळत 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 जाणार आम्ही। आदित्य ठाकरे 2 वेळा या मतदारसंघामध्ये आले। विशेषतः मतदारसंघामध्ये आल्यानंतर तुमचं आणि सुधीर साळवींचं मोठ्या प्रमाणात कौतुक करत होतं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत कोण असतील तर ते शिवडीकडे पाहिले जाते असं आदित्य ठाकरे स्वतःहून म्हणत होते। त्याचं कारण असं होतं की दोन्ही इच्छुक उमेदवार असताना तुम्हाला तिकीट दिल्यानंतर सुधीर साळवी काम करत होते। नाही, ते प्रत्यक्ष आपण पाहतायत ना, कारण ही शिवडी निष्ठावंतांची शिवडी आहे, निष्ठावंत शिवसैनिकांची आहे। विशेषतः मधल्या ह्या पूर्ण राजकारणामध्ये शिवडीतला एकही नगरसेवक, शिवडीतला एकही पदाधिकारी, महिला आघाडीचा एकही पदाधिकारी कुठेही हल्ला नाही। एकजुटीने सगळेजण एकत्र राहिले। त्यांनी निष्ठा आपल्या मातोश्रीच्या अर्पण केलेल्या आहे, मातोश्रीकडे, आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कायमस्वरूपी राहिले। कुठल्याही संकट आलं तरी ते न विचलित होता साहेबांच्या सोबत राहिले। आदित्य ठाकरे मतदारसंघामध्ये आले होते त्यावेळेस तुम्हाला मिठी मारली, त्यानंतर सभेमध्ये देखील दोघांचे हात वर करून शिवसैनिकांना मानवंदना दिली। याकडे कशा पद्धतीने पाहताय? कारण की ज्यावेळेस तुम्ही इच्छुक होतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुम्हाला देखील उमेदवारी मिळावी यासाठी तुम्ही तयारी करत होता। शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, निष्ठावंतांची शिवडी आहे आणि एक टीजर 6 महिन्यापूर्वी दिलेला आहे लोकसभेच्या शिवडी विधानसभेतून, आणि मला वाटतं आता पिक्चर बाकी आहे, तो 23 तारखेला आपण दाखवू आणि मातोश्रीवरती पहिला गुलाल या शिवडी विधानसभेमधून, या मुंबईतून पहिला गुलाल जो मातोश्रीवर जाईल तो शिवडी विधानसभेचा जाईल। ज्यावेळेस उमेदवारी अजय चौधरी यांना मिळत नव्हती, पहिली यादी आली होती, तुमच्या नावाची देखील चर्चा होती, त्यानंतर तुम्हाला उद्धव साहेबांनी बोलवून घेतलं आणि तुम्ही त्यानंतर भाषण केलं, त्यामध्ये सांगितलं की मी आता शिवडीवरती आमचा उमेदवार जो आहे तो घेऊन जाणार। अजय चौधरींची जबाबदारी आता तुमच्यावरती आहे निवडून आणण्याची, त्या पद्धतीने मग प्रचार कसा सुरू आहे? शिवसेना पक्षप्रमुखांकडे हट्ट करणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं मला वाटतं हट्ट करू शकतो आम्ही। मी हट्ट, माझ्याही उमेदवारी होती, मागितली होती, तेवढ्या तडपेने मी हट्ट केला होता, परंतु शेवटी ती उमेदवारी आहे आणि एकदा मातोश्रीवरनं उमेदवारी दिली की फक्त मग आदेश असतो आणि त्या आदेशाप्रमाणे मी चौधरी साहेबांसोबत सावलीप्रमाणे काम करतोय आणि तमाम शिवसैनिक त्या दिवसापासून कामाला उतरलेले आहेत आणि आम्ही विजयाची घौडदौड वाटचाल शिवडीमध्ये करत आहोत। आदित्य ठाकरे देखील म्हणत होते की निष्ठावंत पाहायचे असतील तर शिवडी मतदारसंघाकडे पाहावं लागेल, कारण की शिवडी फुटली पण नव्हती आणि त्यानंतर तुम्ही इच्छुक असताना देखील अजय चौधरींना तिकीट दिली, तुम्ही त्यांचं मनापासून काम करायला लागले। स्वतः आदित्य ठाकरेंनी शिवडीमध्ये येऊन कौतुक केलं आणि त्याच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ही शिवडीच मुळात निष्ठावंतांची आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की हे शिवसैनिक माझं हृदय आहेत, लालबाग परळचे, आणि ही शिवसेना ही शिवसेनेचं शस्त्रागार आहे, त्यामुळे इथला एक प्रत्येक सैनिक कडवट आहे, आम्ही देखील कडवट आहोत आणि विजय निश्चित खेचून आणू। हॅट्रिक मारणार यावेळेस 2 टर्म झाल्या आहेत तुमच्या, 3री टर्म आहे आणि बालेकिल्ल्यामध्ये हॅट्रिक मारणं एक तुमच्यासाठी मोठी संधी आहे। हॅट्रिक मारणार का? कारण बाळा नांदगावकर आहेत आणि अपक्ष उमेदवार देखील समोर आहेत। नाही, बघा, हॅट्रिक ही शिवसैनिकांच्या ताकदीवरती, मतदारसंघातील मतदारांच्या विश्वासावरती 100% मारणार। कोण समोर आहे आणि कोण समोर नाही याची गणितं आम्ही करत बसत नाही। आम्ही लोकांपर्यंत जातोय, लोकांपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। सैनिक अगदी प्रचंड मेहनत करून सैनिक काम करतायत, त्यामुळे हॅट्रिक ही 100% आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की हॅट्रिक ही 100% अशी प्रतिक्रिया जी आहे अजय चौधरी यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन मोहन दुबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।